नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. सध्या अमरनाथ यात्रा सुरू आहे. काश्मीरमधलं अमरनाथ. मागच्या 3 जुलैला ही यात्रा सुरू झाली. त्याला आठवडा झाला आहे आता. आणि 9 ऑगस्टपर्यंत असं 1.25 महिना ही यात्रा चालणार आहे. काश्मीरची भूमी ही कश्यप ऋषींनी वसवली. काश्मीरची भूमी ही पूर्वी पाण्यानं भरलेली होती. त्या पाण्यामध्ये जलोद्भव नावाचा राक्षस होता आणि याला राक्षसाला जर मारायचं तर ती सगळी भूमी कोरडी केली पाहिजे. हा राक्षस पाण्याच्या संरक्षणानं राहत होता. कश्यप ऋषींनी ते सगळं काश्मीरची भूमी ही सगळी पाण्यापासून कोरडी केली आणि जलोद्भव राक्षसाचा वध केला आणि नंतर त्यांनी ती भूमी वसवली. ही भूमी वसवल्यानंतरच्या काळामध्ये भृगु ऋषींना भगवान शंकरांचा अमरनाथाच्या रूपामध्ये साक्षात्कार झाला आणि तीच ती अमरनाथाची गुहा किंवा अमरनाथ तीर्थ असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. नीलमत पुराणामध्ये देखील अमरनाथाचा अमरेश्वर किंवा अमरनाथ असा उल्लेख आहे. कल्हण या इतिहासकारानं राजतरंगिणी नावानं काश्मीरचा इतिहास लिहिलेला आहे. या राजतरंगिणीमध्ये अमरनाथचं नाव कृशनाथ असं देखील सापडतं. कृशनाथ आणि अमरनाथ या दोन्ही नावांचा उल्लेख राजतरंगिणीमध्ये कल्हण या इतिहासकारांना केलेला आहे. इसवी सन 1028 ते 1063 असं दीर्घ काळ त्या ठिकाणी सूर्यमती नावाच्या राणीनं राज्य केलंय. ही राणी काश्मीरच्या लोहारा वंशातली अत्यंत कर्तबगार अशी राणी होती. तिनं अमरनाथ तीर्थाला एक त्रिशूल आणि एक बाण अर्पण केलाय. हा बाण म्हणजे धनुष्य बाणातला बाण नाही. हा बाण म्हणजे नर्मदेच्या गोट्यांपासून ते गोटे झिजून झिजून जे शिवलिंग तयार होतं त्याला बाण असा शब्द आहे. आपल्याकडे भारतामध्ये घरोघर हे शिवलिंगाच्या रूपामध्ये बाणाची पूजा केली जाते शिवलिंग म्हणून. त्यातला हा बाण राणी सूर्यमतीनं त्रिशूल आणि बाण हे दोन्ही अमरनाथ तीर्थाला अर्पण केलेले आहेत. या अमरनाथ तीर्थाविषयी अशी देखील श्रद्धा आहे की भगवान शंकर हे आपल्या सगळ्या ऐहिक चिन्हांचा ऐहिक मायामोहाचा त्याग करून हे अमरनाथच्या गुहेमध्ये शिरले. सर्वात पहिलं त्यांनी आपल्या नंदीचा त्याग केला. पहलगाम जवळ बैलगाव नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी शंकरांनी आपल्या नंदीचा त्याग केलेला आहे. त्यानंतर चंदनवाडी या ठिकाणी त्यांनी आपल्या जटेमधून चंद्राला मोकळं केलं आणि चंद्राचाही त्याग केला. पुढे शेषनाग तलावाच्या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या गळ्यात असलेल्या शेषनागाचा देखील त्याग केलेला आहे. त्यानंतर महागणेश पर्वत, आता त्याला महागुण पर्वत असं देखील म्हणतात, त्या ठिकाणी आपला पुत्र गणेशाला देखील त्यांनी सोडलं. पण या सगळ्यामध्ये आपला दुसरा पुत्र कार्तिक त्याचा मात्र कुठे उल्लेख आढळत नाही. त्यानंतर त्यांनी पंचमहाभूतांचा देखील त्याग केला आणि पंचमहाभूतांचा त्याग करून इहलोकाची माया इहलोकाची सगळी बंधनं त्यातून स्वतःला मुक्त केलं. पण पार्वतीला सोडलं नाही आणि पार्वतीला सोबत घेऊन भगवान शंकरांनी त्या गुहेमध्ये उल्लेख केला अशी देखील लोकांची श्रद्धा आहे. हीच ती अमरनाथची गुहा. दरवर्षी तिथे लोक यात्रेला येतात. यावर्षी देखील मागच्या 6 दिवसामध्ये 1,00,000 भाविक या ठिकाणी येऊन गेले. अजून महिनाभर ही यात्रा चालणार आहे. इथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे
की 2च महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी ज्या पहलगामची घटना घडली आणि एक भीतीचं वातावरण सगळीकडे पसरलं, 3 महिन्यापूर्वी ही घटना घडलेली आहे एप्रिलमध्ये. त्या पहलगाम तालुक्यामध्ये असलेल्या अमरनाथ यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येमध्ये थोडी सुद्धा घट झालेली नाही. पहलगाम याची सगळी जी घटना घडल्यानंतर बरंच काही बोललं गेलं. आता काश्मीरवर बहिष्कार टाका वगैरे असं काही लोक उगाचच बरळत होते, पण लोकांनी ते ऐकलेलं नाही. त्यांची श्रद्धा हीच दहशतवाद्यांच्या भीतीपेक्षा मोठी ठरली. शासनाने देखील संरक्षणासाठी व्यवस्था केलेली आहे. 3 तारखेला यात्रा सुरू होणार म्हणून 1 तारखेपासून आणि 9 ऑगस्टला यात्रा संपणार म्हणून 10 ऑगस्टपर्यंत त्या भागावर नो फ्लाय झोन, कुठलंही विमान किंवा कुठलंही हेलिकॉप्टर हे त्या भागावरनं उडत जाणार नाही. लष्करी हेलिकॉप्टर जाऊ शकेल, पण बाकी तो अन्य नागरी किंवा अन्य विमानांसाठी नो फ्लाय झोन असा डिक्लेअर केलेला आहे. सरकारनं देखील संरक्षण देऊ केलेलं आहे. पहलगाम तालुक्यात असलेल्याच या अमरनाथ यात्रेसाठी लोक मोठ्या प्रमाणात आले. मागच्या आठवड्याभरामध्ये 1 लाख यात्रेकरू तिथे आले. अजून महिनाभर आहे, मोठ्या प्रमाणात देखील तिथे यात्री येतील अशी आपण आशा करूया, असा विश्वास मलाही वाटतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओ संबंधी आपल्याला काय वाटतं ते अभिप्रायामध्ये नक्की लिहा. कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय द्या. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त आणखीन काही माहिती जर आपल्याकडे असेल तर ती देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहा, म्हणजे आणखीन माहिती ही वाढेल. अधिक लोकांनी बघावं असं जर वाटत असेल तर शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती.